ठीक आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन विजनच्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन कोर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा आपला टॉपिक असणार आहे संरक्षण आणि अंतरिक्ष. ठीक आहे. तर या बाबतीत कसं आहे, आपण डिटेल्स मध्ये वाचलेलं आहेच आहे. रिव्हिजन बॅच मध्ये आपण काय करणार आहोत, यातले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यांचे आपण रिव्हिजन घेणार आहोत, नाही का. म्हणजे आयोगाच्या दृष्टीने कोणते महत्वाचे टॉपिक्स आहे किंवा कोणते महत्वाच्या प्रश्नांवर आयोग प्रश्न विचारतं, तर त्या बाबतीतले प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. पहिला कोणता टॉपिक आहे आपला, मेहर बाबा स्पर्धा. तर पुढं ही इंडियन एअरफोर्स भरवते. मेहर बाबा स्पर्धा कोण भरवतं? इंडियन एअरफोर्स. तर कशाशी रिलेटेड आहे ती? तर ड्रोनशी रिलेटेड आहे. म्हणजे काय करतात इथं, विद्यार्थी असेल, म्हणजे शैक्षणिक संस्था असतील किंवा काही स्टार्टअप असतील किंवा उद्योजक असतील, या सगळ्यांना आहे ना स्वदेशी तंत्रज्ञान ड्रोन क्षेत्रामध्ये, म्हणजे कसं आहे, मानवविरहित प्रणाली ड्रोन या क्षेत्रामध्ये स्वदेशी आपलं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा भरवली जाते. तर कधीपासून भरवली जाते? 2018 पासून. हे पण लक्षात असू द्या. इंडियन एअरफोर्स. ठीक आहे. मेहर बाबा स्पर्धा मुख्यतः ड्रोन मानवरहित प्रणाली क्षेत्रात विशिष्ट संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञान डेव्हलप करायचं इथं. ठीक आहे आपल्याला. तर मग दुसरा काय येतंय पुढं, फिस्ट. फिस्ट सॉफ्टवेअरचं लॉन्चिंग केलेलं आहे. हे सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअर. ठीक आहे. तर कोणी केलेलं आहे? इस्रोने केलेलं आहे. कुठं? एक कार्यक्रम होता IIT हैदराबाद या ठिकाणी केलेलं आहे ते, फेब्रुवारी 2025 मध्ये. तर काय करते हे सॉफ्टवेअर? तर एरोस्पेस सारखे जे जटिल क्षेत्र आहे, विविध क्षेत्रांमधील संरचनात्मक विश्लेषणासाठी त्याचं काम आहे. काय? संरचनात्मक विश्लेषणासाठी. ठीक आहे. त्याचं डीप मध्ये न आता आपण काय करायचंय, फक्त सॉफ्टवेअरचं नाव लक्षात ठेवा. फिस्ट. लॉन्च कोणी केलेलं आहे? इस्रोने. आणि कुठे केलेलं आहे? हैदराबाद, IIT हैदराबाद येथे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा आपला टॉपिक आहे सतीश धवन स्पेस सेंटर. आता सतीश धवन स्पेस सेंटर मधून 100वे प्रक्षेपण झालेलं आहे. तर कुठं? SDSC श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. आपल्याला माहिती ना, SDSC सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा. ठीक आहे, आंध्रचं. तर इथून हे 100वे प्रक्षेपण झालेलं आहे इस्रोचं. 100वे. तर कोणती फ्लाईट होती? कोणतं सॅटेलाइट होतं? GSLVचं F-15 हे मिशन होतं. नॅव्हिगेशन सॅटेलाइट 2 NVS, नाही काय, हे सॅटेलाइट सोडलं होतं. आणि तारीख काय होती? 29 जानेवारी 2025. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, माइलस्टोन आहे हा. 100वे प्रक्षेपण माइलस्टोन आहे, विचारला जाऊ शकतो क्वेश्चन त्याच्यावरती. इस्रोचं 100वे प्रक्षेपण कुठून झालं किंवा किती तारखेला झालं किंवा कोणती फ्लाईट होती, म्हणजे सॅटेलाइट कोणतं होतं, आपलं लॉन्चिंग व्हेकल कोणतं होतं. ठीक आहे. तर GSLV F-15 29 जानेवारी 2025 ला झालेलं आहे. आणि NVS-2 हा नॅव्हिगेशन सॅटेलाइट त्यातून सोडण्यात आलेला होता. ठीक आहे. हे माइलस्टोनचं आहे, त्याच्यामुळं पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर काय येतंय, भारताचं तिसरं लॉन्च पॅड स्थापनेसाठी मंजुरी भेटलेली आहे. तिसरं लॉन्च पॅड कुठं आहे? तिथंच सतीश धवन स्पेस सेंटरला. इथं आधी 2 लॉन्च पॅड होते, नाही का, सॅटेलाइट 2 ठिकाणावरून लॉन्च केले जायचे. आता तिथंच तिसरं पण लॉन्च पॅड स्थापण्यास मंजुरी दिलेली आहे. आता त्याच्यासोबतच दुसरी काय न्यूज आहे माहिती ना, ते तिसरं लॉन्च पॅड ध्यानात ठेवा, SDSC लाच आहे. आता दुसरी न्यूज अशी आहे की भारताचं दुसरं स्पेसपोर्ट पण स्थापण्यात म्हणजे सुरुवात झालेली, नाही का, कन्स्ट्रक्शन सुरू आहे दुसरं स्पेसपोर्ट. कुठं आहे? तर ते कुलशेखरपुरमला आहे. कुठे? सॉरी, कुलशेखर पट्टणमला. कुठं आलं हे कुलशेखर पट्टणम? तमिळनाडू मध्ये. तर मग हे लक्षात ठेवा, हे दुसरं स्पेस पोर्ट आहे. म्हणजे स्पेशल, जसं काही आपण काय म्हणतो, एखादं एअरपोर्ट असतं त्याच्यावर हे असतात, नाही का, रनवे असतात. मग जसं काही हे सतीश धवन एअरपोर्टला किती 2 रनवे होते आधी सॅटेलाइट लॉन्च साठी. आता हे तिसरा रनवे स्थापन केलेला आहे. पण आता हे नवीनच एअरपोर्ट स्थापन झाले. कुठं? स्पेसपोर्ट. म्हणजे जसं काय स्पेसपोर्ट कुठं झालेलं आहे? कुलशेखर पट्टणमला. ते कुठे येतं? आपलं तमिळनाडूमध्ये. आता हे कशासाठी स्थापन केलेले? तर हे आपले स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहेत ना, SSLV, जे छोट्या छोट्या लिओ मध्ये, म्हणजे लो अर्थ ऑर्बिट मध्ये छोटे सॅटेलाइट पोहोचवण्यासाठी हे नवीन आलेलं आहे, नाही का, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. कमी क्षमतेचे असतात, छोटे छोटे सॅटेलाइट लॉन्च केले जातात. तर ते करण्यासाठी एक सेपरेट स्पेसपोर्ट स्थापन करण्यात येणार आहे. कुठं? कुलशेखर पट्टणमला, तमिळनाडूमध्ये, कुलशेखर पट्टणम. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येते आपलं, स्कॉट मोहीम, मिशन स्कॉट. कोणाचं हे? तर भारतीय स्टार्टअप कंपनी आहे दिगंतरा. काय? दिगंतरा नावाची कंपनी आहे, भारतीय स्टार्टअप कंपनी. हेच अंतरिक्ष क्षेत्रातलीच. मग तिचं काय? मिशन स्कॉट. स्पेस एक्स मधून त्यांनी प्रक्षेपित केलेलं आहे. तर कशासाठी ते?
त्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, लिओ म्हणजे काय, लो अर्थ ऑर्बिट मध्ये जे छोटे मोठे डिब्रिस किंवा ऑब्जेक्ट असतात त्यांना ट्रॅक करायचं त्याच्यामध्ये. म्हणजे काय, स्पेस कॅमेरा, स्कॉटचं काय फुल फॉर्म दिलेलं आहे त्यांनी, स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग. म्हणजे काय करायचंय, ऑब्जेक्ट ट्रॅक करायचे लिओ मधले. मग त्यांना काय होणार आहे, आपल्याला ज्यावेळेस सॅटेलाइट लॉन्च करायचे असेल, म्हणजे सेफ स्पेस पाहिजे तिथे नाही का, अंतराळातला तो भाग सेफ पाहिजे. म्हणजे आपल्याला नवीन सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी ते चांगलं बरं पडतं, म्हणजे नाही का, सेफ्टी इश्यू साठी बरं राहील. मग भारतीय स्टार्टअप कंपनी कोणती आहे, दिगंत तारा आणि मिशन स्कॉट आहे त्यांचं. ठीक आहे, स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग. आणि प्रक्षेपित कोणी केलेलं आहे, तर स्पेस एक्स ने केलेलं आहे. इलॉन मस्कची, आपली एलन मस्कची कोणती, स्पेस एक्स कंपनीतून लॉन्च झालेलं आहे ते अमेरिकेतून. ठीक आहे, तर त्याच्यानंतरच येतंय सुरिनाम. सुरिनामला भारतानं पहिलं लष्करी गणवेशांची निर्यात केलेली. ही भारताची पहिली लष्करी निर्यात असणार आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये, लष्करी गणवेशची निर्यात कोणत्या देशाला केलेली आहे, सुरिनाम. सुरिनाम आपल्याला माहित पाहिजे, पहिली लष्करी गणवेशांची निर्यात. त्यानंतर येतोय कोलकातातील फोर्ट विल्यम. द फोर्ट विल्यमचं नामांतरण झालेलं आहे. फोर्ट विल्यमचं नामांतरण काय केलेलं आहे, विजयदुर्ग. फोर्ट विल्यम मधली माहिती आपल्याला इतिहासामध्ये असणाराची, ब्रिटिशांनी 1702 मध्ये बांधलेलं होतं फोर्ट विल्यम. ठीक आहे, तर त्याच्यानंतरच आपलं काय असणार आहे, सुनीता विल्यम्स, भारतीय वंशाच्या अमेरिकन ऍस्ट्रोनॉट सुनीता विल्यम्स. तर त्यांनी काय केलेलं आहे, 2 रेकॉर्ड आहे त्यांचे, जसं काय म्हणजे 2दा न्यूज मध्ये आलेले आहे, सर्वाधिक स्पेस वॉक करणाऱ्या महिला ठरलेल्या आहेत. सर्वाधिक म्हणजे कसं, वरती जाऊन याच्यातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधनं बाहेर येऊन स्पेस वॉक करतात ना, तर ते करण्याच्या सर्वात जास्त विक्रम त्यांच्यावर महिला म्हणून बरं का, पुरुषांमध्ये वेगळ्या, हा महिलांचा आहे. 62 तास आणि 6 मिनिटे, टाइम पण राहू द्या, 62 तास आणि 6 मिनिटे स्पेस वॉक त्यांनी केलेलं आहे. सर्वाधिक स्पेस वॉक करणारे महिला ठरलेले आहे. आणि त्यांनी 286 दिवस अंतराळामध्ये राहिलेले आहे. काय काय राहिलेले आहे आपल्याला माहिती आहे. काय कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय न्यूज आलेली होती, की बोईंगच्या स्टारलायनर, ठीक आहे, बोईंगच्या स्टारलायनर स्पेस क्राफ्ट मधनं त्या ISS ला गेल्या, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला. ठीक आहे, पण तिथं काय झालं, वरती गेल्यानंतर डॉकिंग झाली, हे ISS मध्ये आले आणि त्यानंतर त्या स्पेस क्राफ्टला काहीतरी इश्यू आले नाही का, मग त्यामुळे काय झालं, त्यांना रिटर्न येता येईना. मग आता रिटर्न येण्यासाठी ते, कारण की आता ज्या स्पेस क्राफ्टला इश्यू आले ते स्पेस क्राफ्ट दुसरं तर नाही पाठवू शकत ना, कारण की त्याच्यावरचा विश्वास जरा कमी झालेला आहे. मग त्याच्यानंतर काय गेलं, मग नेक्स्ट स्पेस मोहीम आखली. खास ह्या अंतरिक्षानं ही 3 जण होती, यांना आणण्यासाठी दुसरी मोहीम आखलेली होती. स्पेस एक्सचं ड्रॅगन कॅप्सूल पाठवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, स्पेस एक्स कंपनीचं. स्पेस एक्सच्या असे भरपूर मोहिमा झालेल्या आहे आणि सक्सेसफुल झालेले आहेत. त्याच्यामुळे कोणतं विश्वासार्ह म्हणून स्पेस एक्सचं ड्रॅगन कॅप्सूल पाठवलेलं होतं आणि त्यातून त्यांना पृथ्वीवर आणण्यात आलं. म्हणजे जवळपास 286 दिवस ते अडकलेले होते. काहीतरी छोटी 14 दिवसांची मोहीम होती, पण त्यांना एवढे दिवस राहावं लागलं छोट्याशा टेक्निकल ग्लिचमुळे. ठीक आहे, तर लक्षात असू द्या, सुनीता विल्यम्स यांचं काय, सर्वाधिक स्पेस वॉक आणि 286 दिवस अंतराळात. त्यानंतरच आहे दुसरं, संरक्षण दलांसाठी 2025 हे सुधारणांचं वर्ष ठेवलेलं आहे भारतानं. काय, सर्व म्हणजे सगळ्या संरक्षण दल बरं का, इथं सगळ्याचे सर्व संरक्षण दल येतात. ते 2025 हे काय, सुधारणांचं वर्ष. आणि भारतीय लष्कर म्हणजे आर्मीनं काय केलेलं होतं मागच्या वर्षी, 2024 इयर ऑफ टेक्नॉलॉजी ऍब्झॉर्प्शन. ठीक आहे, टेक्नॉलॉजी ऍब्झॉर्प्शनचं वर्ष 2024 हे फक्त भारतीय लष्करासाठी आहे. आणि आत्ताचं काय, 2025 हे तिन्ही संरक्षण दलांसाठी सुधारणांचं वर्ष आहे. म्हणजे सुधारणा, त्यात काय आपल्याला सुधारणा करता येतील नवनवीन त्या बघायच्या आहे. ठीक आहे, 2025. त्याच्यानंतरचं पुढचं येतंय इस्रोचे नवीन प्रमुख. आपण मगाशी बघितलं होतं, इस्रोचे नवीन प्रमुख काय, डॉक्टर व्ही नारायण. डॉक्टर व्ही नारायण हे इस्रोचे नवीन प्रमुख ठरलेले. जानेवारी 2025 मध्ये त्यांची नेमणूक झालेली आहे. याआधी ते डिपार्टमेंट ऑफ स्पेसचे सचिव होते. ठीक आहे, डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये डिपार्टमेंट ऑफ स्पेसचे सचिव आणि अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष राहिलेले ते. ठीक आहे, आता ते मूळचे कुठले, तर तमिळनाडू. साऊथ इंडियन माणूस म्हणला की स्टेट विचारण्याची पद्धत आहे आयोगाची, स्टेटवर फोकस असतो त्यांचा. तर तमिळनाडूचे डिपार्टमेंट ऑफ स्पेसचे सचिव होते, आता इस्रोचे नवीन प्रमुख बनलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर येतोय INS सुरत. तर काय ही प्रोजेक्ट 15B. ठीक आहे, प्रोजेक्ट
15B मधली युद्ध नौका आहे. आता याच्यामध्ये ही जवळपास चौथी युद्ध नौका आहे प्रोजेक्ट 15B मधली. तर का खास आहे, तर ही चौथी अशी की या 4 मधली पहिली जी AI सक्षम आहे, म्हणजे याच्यामध्ये AI चा वापर केलेला आहे त्यांनी. ठीक आहे, त्यामुळे ही स्पेशल आहे, AI सक्षम युद्ध नौका ही 4 जणांमधली. आता 15B लगेच मग 15B फोकस आला प्रोजेक्ट. याच्यामध्ये काय केलं जातं, मग याच्यामध्ये 4 या आधीच्या 3 आल्या होत्या, कोणत्या होत्या? विशाखापट्टणम, विशाखापट्टणम, INS विशाखापट्टणम, INS मार्मुगाव, गोव्याची ही मार्मुगाव, आणि त्यानंतर INS इम्फाळ. आता नॉर्थ ईस्ट मधलं नाव देणारे हे पहिली होती, त्यावेळेस ती आपण मागच्या करंट अफेअर्सला बघितलेली होती नाही का आधीच्या. तर मग ही INS सुरत चौथी, आणि स्पेशल का, तर AI सक्षम युद्ध नौका पहिली, भारतीय नौदलाची पहिली AI सक्षम युद्ध नौका. प्रोजेक्ट कोणता आहे? प्रोजेक्ट 15B. ठीक आहे, त्यानंतरच आहे आपलं एक्झिओम मिशन. एक्झिओम मिशन कोणी केलेलं आहे, तर एक्झिओम नावाची कंपनी आहे, एक्झिओम स्पेस म्हणून प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे, USA ची. तिचं मिशन आहे हे प्रायव्हेट मिशन, म्हणजे गव्हर्नमेंट स्पॉन्सर नाही, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटना पैसे दिलेले आहे ह्या मिशनसाठी. हे गव्हर्नमेंटचं नाही तर प्रायव्हेट कंपनीच्या मिशन मध्ये. आता का पैसे दिले, आपण म्हणलं का वाया घालवलं, तर आपले येणारे आता गगनयान मोहीम आहे, याच्यामध्ये मानवी आपल्या अंतरिक्षवीर काय जाणार आहे, स्पेस मध्ये जाणार आहे. तर त्याची एक प्रॅक्टिस म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवण्यात आलं होतं नाही का. आता त्यांचा बॅकअप पण विचारू शकता बरं का, बॅकअप कोण होते त्यांना, जसं काय त्यांना ऐन वेळेवर जसं काय माघार घ्यावी लागली, तर बॅकअप कोण होतं, तर ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण हे होते. ठीक आहे, बॅकअपचं पण नाव लक्षात असू द्या, प्रशांत बालकृष्ण. आणि शुभांशु शुक्ला हे ISS वर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय. ठीक आहे, याआधी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर भारतीय नाही गेलेला, भारतीय वंशाचे गेलेले, भारतीय नाही गेलेला. ठीक आहे, राकेश शर्मा होते, ते फक्त वरती स्पेस मध्ये गेलेले होते, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नव्हते गेलेले. त्यानंतर येतो, हा ठीक आहे, ते मिशन कधी होतं, 25 जून ते 15 जुलै, एकूण 18 दिवस होते ते ISS वर, 18 दिवस होते. ठीक आहे, शुभांशु शुक्ला ग्रुप कॅप्टन, लक्षात राहू दे ना, आणि प्रशांत बालकृष्ण बॅकअप त्यांची. ठीक आहे, तर मग काय आहे नंतरचं प्रोबा 3 मिशन कोणी लॉन्च केलेलं आहे, तर इस्रोनं लॉन्च केलेलं आहे प्रोबा 3 मिशन. PSLV-C59 मधनं कोणत्या देशाचं आहे ते? युरोपियन स्पेस एजन्सीचं, हे लक्षात असू द्या. इस्रोनं लॉन्च केलं म्हणून इस्रोचं नाही, ते इंडियाचं नाहीये, तर युरोपियन स्पेस एजन्सीचं आहे. सूर्याच्या करोनाचा अभ्यास करण्यासाठी ते पाठवलेलं आहे, सूर्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे, सूर्याशी रिलेटेड आहे, युरोपियन स्पेस एजन्सीचं आहे प्रोबा 3 मिशन. त्याच्यानंतर काय येत आहे आपलं, इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीनं हातमिळवणी केलेली आहे, करार केलेला आहे. कशा संदर्भात केलेला आहे? गगनयानच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीची पण मदत मिळणार आहे. ठीक आहे, गगनयान मोहीम भारताची महत्वाकांक्षी मोहीम, ज्याच्यामध्ये अंतरिक्षामध्ये आपल्याला भारतीय माणसं पाठवायचे. ठीक आहे, त्याबद्दलची माहिती आपण आधी बघितलेली आहे, गगनयान मोहीम ज्यावेळेस लॉन्च केली होती त्यावेळेस आपण डिटेल्स मध्ये बघितलेले. तर मग आता काय नवीन, तर ऑस्ट्रेलिया स्पेस एजन्सीना हे केलेलं आहे, मदतीसाठी अग्रीमेंट केलेलं आहे. ठीक आहे, तर त्यानंतर काय आपलं सिम्बॅक्स. सिम्बॅक्स काय, भारत कंबोडियाचा पहिला टेबल टॉप सराव. आता बघा नवीन झालेला आहे सुरू. सी म्हणजे कंबोडिया, इन म्हणजे इंडिया, बायलॅटरल एक्झरसाइज. ठीक आहे, भारत कंबोडिया पहिला टेबल टॉप सराव, लक्षात असू द्या, कंबोडिया होता सिम्बॅक्स मध्ये. त्यानंतर काय येत आहे, अर्थ को पायलट. अर्थ को पायलटचं काय आहे, तर मायक्रोसॉफ्टनं नासाशी करार केलेला आहे हा चॅटबॉट बनवण्यासाठी. ठीक आहे, सॉरी, नासाचा करार आहे मायक्रोसॉफ्टशी. नासानं मायक्रोसॉफ्टला सांगितलेलं आम्हाला एक AI चॅटबॉट बनवायचा आहे, नाव काय असणार आहे, अर्थ को पायलट. ठीक आहे, बनवणार कोण आहे, मायक्रोसॉफ्ट, नासासाठी. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतरचं काय आपलं एकलव्य मंच. एकलव्य मंच 2024 नोव्हेंबर मध्ये हे केलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने, संरक्षण मंत्रालयानं नोव्हेंबर 2024 मध्ये हा एकलव्य मंच प्रस्तुत केलेला आहे. त्यामध्ये काय आहे, तर भारतीय लष्करासाठी ऑनलाईन शिक्षण मंच आहे हा. म्हणजे भारतीय लष्करामध्ये जे पण आपले हे असणारे जवान असणारे, त्यांना कोणतंही ऑनलाईन शिक्षण घ्यायचं असेल, एक्स्ट्रा ऍडिशनल एज्युकेशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी हा शिक्षण मंच असणार आहे. एकलव्य मंच नाव लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतरचं आपलं येतंय जॉन मॅकफॉल, हे ब्रिटिश आहे. जॉन मॅकफॉल हे इम्पॉर्टंट आहे बरं का, जॉन
मॅकफॉल काय आहे तर ISS मोहिमेसाठी परवानगी मिळवणारे पहिले अपंग अंतरावेळे, ठीक आहे, डिसेबल पर्सन आहे पहिले ज्यांना परवानगी मिळालेली आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन साठी जाण्यासाठी, ठीक आहे. नॅशनॅलिटी ध्यानात ठेवा, ब्रिटिश आहे, ठीक आहे. युरोपियन स्पेस एजन्सी मध्ये काम करतात, ब्रिटिश नॅशनॅलिटी आहे, जॉन मॅकफॉल नाव आहे, पहिले अपंग अंतरावेळ ठरणारे, ISS मोहिमेसाठी परवानगी मिळालेले. त्यानंतरच काय येतंय आसाम सॅट. आता आसाम राज्यानं काय केलेलं आहे, घोषणा केलेली की आम्ही आमच्या राज्याचा स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहोत, म्हणजे केलेलं नाही अजून, करणार आहोत. नाव काय असणार आहे, आसाम सॅट. आणि असं स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे आसाम पहिले राज्य ठरेल, ठीक आहे. त्यानंतर काय येतंय आपलं INS वर्षा, आंध्र प्रदेशमध्ये आहे INS वर्षा. तर तिथं काय असणार आहे, म्हणजे हे पाणबुडी तळे बरं का, ही कोणती नौका किंवा पाणबुडी नाही, हे पाणबुडी तळे पोर्ट येते. तर भारताचे आण्विक पाणबुडी तळे, आण्विक पाणबुडीसाठी असणारे तळ, ठीक आहे. तर आण्विक पाणबुड्या कोणत्या आहे भारताच्या, तर बघा आण्विक पाणबुड्यांमध्ये येते अरिहंत, INS अरिहंत, INS अरिहात, त्यानंतर INS अरिधमन, ठीक आहे. INS अरिहंत झालं, अरिघात झालं आणि अरिधमन, या तिन्ही पण भारताच्या आण्विक पाणबुड्या आहे. आणि त्यांचं पाणबुडी तळ कुठं असणार आहे, तर INS वर्षा, आंध्र प्रदेश येथे, ठीक आहे, राहील लक्षात. त्यानंतरच आपला आहे चंद्रयान 5, म्हणजेच जपानची लुपेक्स मोहीम, हिलाच आपण चंद्रयान 5 म्हणलेलं आहे. ही पहिल्यांदा जपानची मोहीम होती, नंतर भारतानं पण करार घेतला आणि आता ती कंबाईन दोघांची बायलॅटरल मोहीम असणार आहे, भारत आणि जपानची लुपेक्स. कधी ती लॉन्च करणार आहे चंद्रयान 5, तर 2027-28 मध्ये, ठीक आहे. पुढची मोहीम आहे, त्याच्या आधी चंद्रयान 4 पण आहे अजून, ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी भारत आणि जपान एकत्र आलेले, ठीक आहे, लुपेक्स मिशन, लक्षात असू द्या लुपेक्स नाव. त्याच्यानंतर काय आक्रमण, आक्रमण हा हवाई दल सराव भारताने केलेला आहे. कुठं केलेला, कधी केलेला होता, तर ज्यावेळेस आपलं हे झालेलं होतं बघा ऑपरेशन सिंदूर, भारत पाकिस्तान मध्ये तणाव होता ऑपरेशन सिंदूरच्या आधी, त्यावेळेस ही मोहीम राबवली होती भारतीय एअरफोर्सनं. त्याने काय केलेलं होतं, आपली ताकद दाखवण्यासाठी, आपण तयार आहोत हे दाखवण्यासाठी हा आक्रमण सराव आयोजित करण्यात आला होता, हवाई सराव, ठीक आहे, एप्रिल 2025 ला. नंतरचं काय येतंय, नंतर GPS स्पूफिंग म्हणजे काय, हा सायबर अटॅकचा प्रकार आहे. तर याच्यामध्ये काय होतं, तर आपण काय होतं, एखादा रिसिव्हर, जसं काय आपलं एक प्लेन आहे, आता आपण हेच देऊ नाही का, एक्झाम्पलच देऊ, ऑपरेशन ब्रह्मा माहिती आहे आपल्याला नाही का, म्यानमारला भूकंप झाला होता, मग भारतानं मदत पाठवली होती. मग ती मदत पाठवणं भारताचे हे होते, विमान गेलेले होते ना मदत घेऊन. तर काय झालं होतं, सायबर अटॅक झाला, तर चुकीचे GPS सिग्नल दिले नाही का, चुकीचे GPS सिग्नल दिल्यामुळे काय झालं, आपल्या एअरक्राफ्टला काय झालेलं की लोकेशन नीट कळाना, फॉल्स सिग्नल यायचे नाही का, दुसऱ्याच ठिकाणाचे लोकेशन दाखवायचं. मग असे खोटे GPS सिग्नल देऊन फसवणूक जिथे केली जाते ना, त्याला GPS स्पूफिंग म्हणतात. सायबर अटॅकचा हा प्रकार आहे GPS स्पूफिंग, ठीक आहे, येऊ शकतो, लक्षात असू द्या. आणि ऑपरेशन ब्रह्मा दरम्यान झालं होतं, घडलं होतं, ठीक आहे. आणि आता ऑपरेशन ब्रह्मा पण त्यामुळे फेमस राहील किंवा इम्पॉर्टंट राहील. काय, भारताची म्यानमारला मदत ही कधी होती, भूकंप झाला त्यावेळेसची होती, ठीक आहे, भूकंप झाला त्यावेळेसची मदत. आता पुढे आहे पॅसेक्स. पॅसेक्स म्हणजे काय राहतं, तर पॅसेज एक्सरसाइज राहत्या. काय होतं, म्हणजे मित्र पक्षांचे ज्यावेळेस जहाज समुद्रामध्ये भेटतात, मग चालता बोलता एक्सरसाइज करून घेतात ते नाही का एखादी, त्याच्यामधले हे एक्सरसाइज राहते, ती काही एका देशाची नाही, आपण मित्र पक्षांसोबत केलेली काय, तिला पॅसेक्स एक्सरसाइज नाव दिलं जातं, नौदलाच्या असतात त्या. तर मग आताच्या काळात रिसेंटली 3 झालेले आहे, लक्षात ठेवा आपण, भारत आणि ग्रीकची झाली मुंबईला, मुंबईच्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये भारत ग्रीक झाली. भारत आणि UK झाली होती उत्तर अरबी समुद्रामध्ये नाही का, अरबी समुद्राच्या उत्तर भागामध्ये भारत आणि UK झाली होती. आणि त्याच्या आधी पण एक झाली होती, त्यामध्ये भारत, ग्रीक आणि इटली होतं, म्हणजे हे 3 देश होते त्यावेळेस, भारत, ग्रीक आणि इटली. ती झाली होती, ती मेडिटेरियन सी मध्ये झाली होती. कुठं, मेडिटेरियन सी ला झालेली होती. ह्या बाकीच्या इंडियाच्या जवळच झालेल्या होत्या, उत्तर अरबी समुद्र आणि मुंबईला झालेली. तर लेटेस्ट मध्ये लक्षात ठेवायची झालं तर ग्रीकची लक्षात ठेवा, मुंबईला झाली होती, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपलं लेहचं. लेहला काय झालेलं होतं, पहिला लडाख खगोल पर्यटन महोत्सव झालेला आहे. काय, पहिला लडाख खगोल पर्यटन महोत्सव कुठं झालेला आहे, तो लेहला झालेला आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा, लडाखच्या लेहला. कारण खगोल पर्यटन म्हणजे काय, अवकाश म्हणजे आकाशामध्ये चंद्र तारण ते सगळं बघणं.
पुढून दिसल सगळ्यात चांगलं बरं लेह मधनं, तर काय दिसल तिकडं काय लाईट पोल्युशन कमी आहे, नॉर्मल पोल्युशन कमी आहे, त्याच्यामुळे रात्रीचं आकाश आणि तारे कसं चांगलं क्लिअर मध्ये दिसतं ना, मग तिथं झालेलं आहे हा. त्यानंतरचा आपला पुढचा आहे इस्रोचं 101वे प्रक्षेपण. आता 100 वर आपल्याला माहित होतं GSLV F-15 गेलेलं आहे हा, आणि नॅव्हिगेशन सॅटेलाइट पाठवलेला होता. आता हे का इम्पॉर्टंट वाटतंय तर हे फेल झालेलं आहे, हे अयशस्वी झालं होतं, त्याच्यामुळे हे आपण लक्षात ठेवूया. याच्यामध्ये अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हा EOS म्हणजे ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 9 हा होता, आणि हा आपला फेल झालेला आहे. ठीक आहे. 18 मे 2025 रोजी होतं प्रक्षेपण, फेल झालेलं आहे. PSLVचं होतं, GSLV नाही PSLVचं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचं आपलं आहे निसार मिशन. तर कोणत्या 2 देशांमध्ये रे निसार मिशन? निसार मिशन मध्ये आपल्याला माहित पाहिजे, लगेच लक्षात यायला पाहिजे ना. निसार वाचा ना, मग निसार वाचून काय कळतंय? निसार मधला N म्हणजे नासा, ठीक आहे. I म्हणजे इस्रो, हे काय आहे? पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. काय आहे? पृथ्वी निरीक्षण, जगातला सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे वापरलेले सेन्सर आणि कॅमेरे ते ते सगळ्यात शक्तिशाली, म्हणजे नाही का ऍक्युरेट तुम्हाला आउटपुट भेटणार. जुलै 2025 ला लॉन्च झालेलं आहे. निसार मोहीम ज्यावेळेस हे झाली, लॉन्च झाली, म्हणजे की आम्ही करणार आहोत अशी घोषणा झाली, त्यावेळेस पण आपण याबद्दल वाचलेलं आहे. पण आता जुलै 2025 ला फायनली ती लॉन्च झालेली. ठीक आहे. त्यानंतर काय येतंय रे? त्यानंतर येते कॉन्वेक्स 3. हा कोणता आहे? जगातला सर्वात मोठा आण्विक आपत्कालीन हे सरावे, म्हणजे काय कुठेतरी आण्विक युद्ध झालं किंवा बॉम्ब टाकला गेला, अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याच्यासाठीचा हा सराव आहे. सुरुवात कोणी केली होती तर रोमानियानं आयोजित करण्यास सुरुवात केलेली होती, आणि आजही तो तिकडच भरतोय, रोमानियालाच भरतोय. भारत पण सामील झाला होता कॉन्वेक्स 3. ठीक आहे, लक्षात राहू दे नाव कॉन्वेक्स 3, नाव लक्षात ठेवायचं आपल्याला. विचारला तर आण्विक आपत्कालीन सराव कोणता तर कॉन्वेक्स 3. त्याच्यानंतर काय आपलं टायगर क्लॉ. टायगर क्लॉ म्हणजे वाघनख हे नाही का, टायगर क्लॉ काय भारत अमेरिकेचा एअरफोर्स सराव आहे. पण पहिलं काय सांगितलेलं आहे, काय विशेष याच्यामध्ये, काय विशेष या पहिल्या सरावामध्ये टायगर क्लॉ मध्ये, तर इंडियन एअरफोर्सची स्पेशल फोर्स म्हणजे इंडियन एअरफोर्स मधली स्पेशल फोर्स आणि अमेरिकन एअरफोर्सची पण स्पेशल फोर्स, या स्पेशल फोर्सेस मधला हा सराव होता. म्हणजे जे विशेष दलावे ह्या दोन्ही पण एअरफोर्स मधले, त्यांचा हा दलावे. नॉर्मल एअरफोर्सचा सराव होतोच आहे, पण हा त्या एअरफोर्सच्या मधल्या विशेष दलांचा सराव आहे पहिला. ठीक आहे, तर मग ते लक्षात ठेवा, टायगर क्लॉ भारत अमेरिका. आता भारताचे आपण ऑपरेशन बघू नाही का, भारतानं कोणते ऑपरेशन राबवलेले बाहेरच्या देशांमध्ये. तर बघा, आता मगाशी काय होतं बघा, ऑपरेशन ब्रह्मा कशासाठी होतं? म्यानमारला भूकंपातून मदत. पण आता ऑपरेशन करुणा पण आलेलं आहे, कशासाठी होतं ते? तर मोका चक्रीवादळ गेलं तर म्यानमारला, कोणतं मोका, तर त्यावेळेस त्यांना मदत म्हणून पाठवलेलं होतं ते करुणा. ठीक आहे, चक्रीवादळ आलं करुणा, भूकंप आलं तर ब्रह्मा, असं ठरवायचं. ठीक आहे, भूकंप आलं तर ब्रह्मा, चक्रीवादळ आलं मोका तर करुणा. आता दुसरं होतं ऑपरेशन अजय. अजय ऑपरेशन कशासाठी होतं? इस्रायल आणि गाझा संघर्ष झाला होता, त्यावेळेस त्याच्या दरम्यान मदत पाठवली होती ऑपरेशन अजयना. ठीक आहे, हे मदत मिशन टाईप आहे, सॉरी हे इस्रायल गाझा मिशन आहे आणि त्याच्यानंतर दुसरं मिशन आहे इस्रायल गाझा झालं ऑपरेशन सिंधू. इराण इस्रायल युद्ध झालं ना, इराण इस्रायल युद्धामध्ये काय झालं, इराण मधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं होतं. ठीक आहे, हे 3 ऑपरेशन अजून पण बाकीचे आहेत, पण हे रिसेंट मधले हे पाठ करून ठेवायचे. ठीक आहे. आपण त्यानंतर काय येतंय, त्यानंतर येते भारत NCX 2025 हा सराव. का सराव महत्वाचा आहे तर भारतातील प्रमुख राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव आहे हा, एकमेव आणि प्रमुख म्हणजे महत्वाचा आहे राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव. याच्यामध्ये काय होतं, सायबर अटॅक विरोधात आपण काय केलं पाहिजे, इमर्जन्सीच्या वेळेस कोणती पावलं उचलली पाहिजे, याच्यासाठीचा हा सराव आहे भारत NCX 2025. ठीक आहे, नॅशनल सायबर एक्झरसाइज NCX. तर त्याच्यानंतर काय आपलं भारत फिलिपाईन्सचा पहिला नौदल सराव झालेला आहे. कुठं झालेला आहे हा सराव? दक्षिण चीन समुद्रामध्ये. सरावाला नाव दिले आलेलं नव्हतं कोणतं,
त्याच्यामुळे भारत फिलिपाईनचा पहिला नौदल सराव. विचारलं ना तर भारतानं कोणत्या देशासोबत पहिला नौदल सराव केला होता दक्षिण चीन समुद्रामध्ये, तर फिलिपाईन्स. काय होतं दक्षिण चिनी समुद्रामध्ये, चीनचं खूप मोठं हे आहे, म्हणजे नाही का तिथं त्यांची सत्ता चालती. मग त्यांना कसं थोडंसं आव्हान देण्यासारखं आहे नाही का, म्हणजे तिथं जाऊन सराव केल्यावर मित्र देशांसोबत. मग त्यामुळं भारत फिलिपाईनचा पहिला नौदल सराव कुठं झाला तर दक्षिण चीन समुद्रामध्ये. त्याच्यानंतर काय येतंय डार्क इगल. डार्क इगल काय तर अमेरिकेची हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणाली. हायपरसोनिक म्हणजे काय रे? हायपरसोनिक म्हणजे आवाजाच्या जी ध्वनीची स्पीड आहे, ध्वनीचा म्हणजे कोणता आवाजाचा स्पीड आहे त्याच्या 5 पट आवाज स्पीड नाही का, त्याच्या 5 पट जो असतो तो मॅक 5 असतो, आणि मॅक 5च्या वरती गेलं की त्याला हायपरसोनिक म्हणतात. ठीक आहे. तर अमेरिकेचं कोणतं हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे? डार्क इगल. भारत स्वतःचं कोणतं करू राहिलंय? भारत डीआरडीओ द्वारे करतोय कोणतं? ध्वनी नावाचं, ध्वनी नावाचं हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे करू राहिलंय, डेव्हलप करतंय. त्यानंतरच येते होप मिशन. होप मिशन कोणाचं आहे? आता होप मिशन इस्रोचं आहे. हे सोलली इस्रोचं मिशन आहे. त्याच्यामध्ये कुठं कुठं घेतलेलं आहे ते? सोकार व्हॅली, लडाख. सोकार व्हॅली कुठे आहे? लडाखला आहे सोकार व्हॅली. ऑगस्ट 2025 ला स्पेस एनालॉग मिशन. म्हणजे काय केलेलं तिथं? आपल्या आता भावी अंतराळ मोहीम ज्या असणार आहे त्याच्यासाठीची एक परिस्थिती तिथं तयार केलेली आहे नाही का. म्हणजे उद्या मंगळावर जायचं ठरलं तर मंगळासारखी त्यांनी तिथं कंडिशन्स तयार केलेल्या. मग तिथे जाऊन प्रॅक्टिस केली किंवा तिथे जाऊन त्यांना प्रशिक्षण दिलं तर इझी पडेल स्पेस मोहिमांमध्ये. त्याच्यामुळे अशी तिथं कंडिशन्स तयार केलेल्या आहे अंतराळ मोहिमांसाठी तयार करण्यासाठी. तिथं अशा काही कंडिशन्स तयार केलेल्या आहे ज्या मदत करतील पुढल्या स्पेस प्रोग्रामसाठी. ठीक आहे. तर त्याच्यासाठीचं मिशन आहे होप. होप म्हणजे इकडं भविष्यामधला आपला होप येतो अंतरिक्ष याच्यातला. ठीक आहे. होप मिशन इस्रोचं लडाख मध्ये केलेलं आहे. त्यानंतर काय आहे तर लीप 1 मिशन. काय हे मिशन ध्रुव स्पेसचं आहे. ध्रुव स्पेस माहिती ना आपल्याला, इंडियन स्टार्टअप कंपनी, स्टार्टअप नाही म्हणता आता प्रायव्हेट कंपनी स्पेस मध्ये ऑपरेट करणारी इंडियाची ध्रुव स्पेस. तिचं पहिलं व्यावसायिक स्पेस मिशन आहे. म्हणजे त्याने काय केलंय त्यांच्या लॉन्चिंग म्हणजे जे लॉन्च प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तो सॅटेलाइट आणलेला दुसऱ्या प्रायव्हेट कंपनीचा, हा, आणि तो लॉन्च केला स्पेस एक्स द्वारे. स्वतःने लॉन्च केला त्यांनी, फक्त त्यांचं लॉन्चिंग प्लॅटफॉर्म यूज केलेला आहे नाही का, म्हणजे त्या जो सॅटेलाइट ठेवायचा आहे तो. असं त्यांचं पहिलं व्यावसायिक स्पेस मिशन होतं ध्रुव एअर स्पेसचं. लीप 1 नाव ठेवा लक्षात. ठीक आहे. तर काय पुढलं आहे टायफून ब्लॉक 4. काय हे टायफून ब्लॉक 4? टायफून ब्लॉक 4 हे टर्की आहे, म्हणजे नाव त्यांनी चेंज केलं ना, तुर्की हे केलं. तुर्कीचं हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल येते. आलं का परत हायपरसोनिक? मग काय याचं काय आलं आपल्याला? हायपरसोनिक डार्क इगल अमेरिकेचं. आता तुर्कीचं कोणतं आहे? टर्कीचं आहे टायफून ब्लॅक. तुर्कीचं टायफून ब्लॉक 4. ठीक आहे. तर हे आहे तुर्कीचं हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल. त्यानंतर येते आपलं प्रदूषण नियंत्रण जहाज, म्हणजे पोल्युशन कंट्रोल वेसल्स. कोणी बनवलेले? ते आपल्या इंडियन कोस्ट गार्ड साठी बनवलेले. ठीक आहे. हे प्रदूषण नियंत्रण कोणाचे? इंडियन कोस्ट गार्ड. इंडियन कोस्ट गार्ड साठी बनवलेले. पहिलं होतं ते समुद्र प्रताप होतं आणि दुसरं आहे ते समुद्र प्रचित. दोनच बनवलेले. हे पहिलं, हे दुसरं आणि शेवटचं. ठीक आहे. तर कुठं बनवलेले? गोवा शिपयार्ड. हे पण विचारलं जातं बरं का, कुठं बनवलेले? आयोग विचारत असतं. माझगाव डॉग देऊ शकतात टाकून तिथं ते. तर गोवा शिपयार्ड इथं बनवलेले आहे. ठीक आहे. समुद्र प्रताप आणि समुद्र प्रचेत प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आणि इंडियन कोस्ट गार्डला देण्यात आलेले ते. त्याच्यानंतरचं काय आहे? त्यानंतर आहे ट्रेसर्स, नासाचे जुळे उपग्रह. ठीक आहे. आता 2 जुळे उपग्रह सिंक्रोनाइज स्थितीमध्ये लॉन्च करण्यात आलेले एकाच सॅटेलाइट लॉन्च व्हेकलनं, आणि त्यांचं जे भ्रमण असणार आहे अंतरिक्षमध्ये ते पण सिंक्रोनाइज असणार आहे. त्याच्यामुळे ट्रेसर्स म्हणजे ट्रेस करतात ते. ट्रेसर्स नावाची मोहीम आहे नासाची. आपल्याला फक्त विचारू शकतं की ट्रेसर अभियान कोणी राबवलेलं आहे, तर आपल्याला माहित पाहिजे ट्रेसर म्हणजे नासाचं अभियान आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर नक्षत्र उपग्रह. काय नक्षत्र उपग्रह? भारताचं पहिलं सार्वजनिक आणि सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी असणारं मिशन आहे. तर काय झालेलं इथं भारत सरकारनं पिक्सल स्पेस बेंगलोरची कंपनी तिच्यासोबत भागीदारी केलेली आहे नाही का. आपण म्हणलं होतं ना
ही इनस्पेस कंपनी टाकली होती बघा आपल्या मंत्रालयामध्ये. काय केलं होतं, पीपीपी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, अंतराळ क्षेत्रामध्ये पीपीई आणण्यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. तर त्याच्या थ्रूच ही पहिली मोहीम आहे. काय, पिक्सल स्पेस कंपनी सोबत नक्षत्र उपग्रह डेव्हलप करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, याच्यासाठीची ती मोहीम असणार आहे. त्याच्यानंतर काय येतंय, आय एन एस सुरत. का महत्वाचं आहे आय एन एस सुरत? आपण बघितलं होतं, पहिली एआय सक्षम विनाशिका आहे. पहिली एआय सक्षम विनाशिका आहे प्रोजेक्ट 17B. प्रोजेक्ट 17B नाही, सॉरी चुकलेलं इथं, प्रोजेक्ट 15B ची आहे. कोणती आहे, प्रोजेक्ट 15B ची. आणि माझगावला बनलेली आहे बरं का. ही कुठं बनलेली, मग गोवाला होते ना पोल्युशन क्लिनिंगचं वाले, गोवाला होते. ही माझगावला बनलेली आय एन एस सुरत. ठीक आहे, लक्षात राहू दे आय एन एस सुरत. आपण याच्या आधी पण आलेलं होतं ना आपलं आय एन एस सुरतचं. कशा संदर्भात होतं ते, सुरत नव्हतं आलं. आलं होतं सुरत आलं होतं. बघूया आपण. हा बघ, भारतीय नाव, हा सेमच झालेलं होतं, सेमच आलेलं आहे. नौदलाची पहिली एआय सक्षम युद्ध नौका म्हणून. आणि आपण बाकीच्या 3 पण बघितलेल्या होत्या. तोच क्वेश्चन आपला माझ्या मते इथं रिपीट झालेला आहे. ठीक आहे, 15B, प्रोजेक्ट 15B ची चौथी एआय सक्षम विनाशिका. ठीक आहे, याच्यामध्ये काय नाही, याच्यामध्ये आपण इथं काय ऍड केलेलं आहे, माझगावला तयार झालेली ती. त्यानंतर येत आहे आय एन एस संधायक. काय संधायक, आय एन एस संधायक भारतातील सर्वात मोठं काय सर्वेक्षण जहाज आहे. ठीक आहे, सर्वात मोठं सर्वेक्षण जहाज भारतामधलं आय एन एस संधायक. विशाखापट्टणमला ते कुठं झालेली, त्याचं कुठं असतं ते विशाखापट्टणमला असतं. त्याचं पोर्ट तिथं आहे. ठीक आहे, आणि त्याची बांधणी कुठं झालेली, तर कोलकाताला झालेली. बांधणीवरनं पण आयोग क्वेश्चन विचारायला लागलाय. स्टेटमेंट मध्ये देतात कुठं झालेली या जहाजाची बांधणी, किंवा कोणत्या कंपनीने केलेली आहे, आणि ते कुठं आहे, म्हणजे कार्यरत कुठं आहे नाही का, त्याचं पोर्ट कुठं आहे, तळ कुठं आहे त्या जहाजाचं, तर विशाखापट्टणमला आहे आय एन एस संधायक. ठीक आहे, त्याच्यानंतरचं कोणतं येतं आपलं आकाश क्षेपणास्त्र. काय आकाश क्षेपणास्त्र, का बरं हे आलेलं आहे मध्ये, फॉर्म मध्ये का आलेलं आहे, तर डीआरडीओ न केलेलं आहे, जमिनीवरून हवेत मारा करणार. डेव्हलप कोणी केलेलं आहे, डीआरडीओ न. जमिनीवरून हवेत मारा करतं. आणि काय खासियत काय त्याची, तर एकाच वेळी 4 लक्ष भेदतंय ते, 4 टार्गेट एकाच वेळी आहे. म्हणजे असं करणार हे पहिलं क्षेपणास्त्र आहे, एकाच वेळी 4 टार्गेट भेदणार अचूक, ते पण. ठीक आहे, त्याच्यासाठी आकाश क्षेपणास्त्र लक्षात असू द्या. त्यानंतर काय येतंय आपलं रुद्रम 1. रुद्रम 1 नावाचं क्षेपणास्त्र आहे. रुद्रम 1 भारताचं स्वदेशी, पहिलं स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे. अँटी रेडिएशन म्हणजे काय होतं, आता हे कसं लॉन्च केलं जातं, हे एअर मधनं म्हणजे वरती प्लेन मधनं ग्राउंड वरती केलं जातं, जमिनीवर नाही का, एअर टू ग्राउंड. आता अँटी रेडिएशन म्हणजे काय, रेडिएशन प्रणाली कोणत्या कोणत्या आता डिफेन्स मध्ये, तर रडार असतील किंवा मग कम्युनिकेशन सेंटर असतील नाही का, रडार आहे, कम्युनिकेशन सेंटर आहे, यांना टार्गेट करतं. आता रडार मधून कम्युनिकेशन सेंटर मधनं कसं आहे, सिग्नल बाहेर पडतात ना, मग ते सिग्नलला ते हे करतं नाही का, टार्गेट बनवतं. आणि मग शत्रूचे जे रडार असतील किंवा कम्युनिकेशन सेंटर असतील त्याला ते टार्गेट बनवतं. ठीक आहे, मग रुद्रम 1 काय अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र. नंतरचं आहे आपलं इम्पॉर्टंट आहे ऑपरेशन सिंधूर. ठीक आहे, ऑपरेशन सिंधूर पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याला म्हणजे काय आहे तो, त्याला आपण हे केलेलं आहे, म्हणजे ते दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून पाकिस्तान आणि पीओके मधील 9 दहशतवादी तळांवर आपण हल्ला केला होता. ठीक आहे, हे तळ नष्ट केली होती, 9 दहशतवादी तळ. ठीक आहे, तर ते ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर काय केलं होतं, तिथं एक पत्रकार परिषद झाली होती, खूपच फेमस झाली होती. काय तर भारतीय महिला ह्या म्हणजे काय संरक्षण दलातील महिला या परिषदेमध्ये उपस्थित होत्या. तर 3 जण होते त्यावेळेस, परराष्ट्र सचिव विक्रांत मिश्री. ठीक आहे, विक्रांत मिस्त्री म्हणून होते. आणि ह्या 2 इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, आर्मीच्या कर्नल सोफिया कुरेशी. ठीक आहे, सोफिया कुरेशी, आणि एअरफोर्सच्या विंग कमांडर व्योमिका सिंग. हे 2 नाव लक्षात असू द्या, कुठे ना कुठे विचारले जाऊ शकतात. आणि परराष्ट्र सचिव होते विक्रम मिस्त्री. पत्रकार परिषद भरपूर ट्रेंड झाली होती, त्याच्यामुळे आपण हे नाव लक्षात ठेवणार आहोत. ठीक आहे, सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग. आता
साधना सक्सेना नायर का महत्वाच्या आहे ह्या महिला? लेफ्टनंट जनरल येते बरं का त्या, लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर भारतीय सैन्यामध्ये, म्हणजे काय ह्या आता हे स्पेसिफिक तुम्हाला सांगतो, या आर्मीशी रिलेटेड, ह्या भारतीय आर्मीची जी वैद्यकीय सेवा आहे त्याच्या पहिल्या महासंचालक बनलेल्या आहेत. उपनाई आहे, पहिल्या महिला महासंचालक कोणत्या? आर्मीची जी वैद्यकीय सेवा आहे मेडिकल आर्मीची, त्याच्या त्या पहिल्या महिला महासंचालक आहे. ठीक आहे. आता दुसरं येत आहे त्या सेम, आता पहिल्या महिला महासंचालक पण व्हाईस ऍडमिरल आरती सरीन ह्या आहे. ह्या काय आहे? या तिन्ही फोर्सेसच्या, म्हणजे तिन्ही आर्म फोर्सेसच्या जे मेडिकल कमांड आहे नाही का, मेडिकल सर्व्हिसची कमांड आहे तिन्ही पण फोर्सेसची, तिच्या महासंचालक आहे. ठीक आहे. म्हणजे कसं इथं 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 तिन्हींचा एक असणार आहे, इथं बाकी 3 सर्व्हिस आहे आपल्या. तर साधना सक्सेना नायर काय झालेलं आहे? आर्मीच्या मेडिकल सर्व्हिसच्या महासंचालक. आणि आरती सरीन कुठं झालेले आहे? या तिन्ही, जसं की आर्मी झाली, एअरफोर्स झाली, नेव्ही झाली, या तिन्हींची मिळून जी संरक्षण दलाची मेडिकल कमांड आहे, मेडिकल सर्व्हिस आहे, तर तिच्या महासंचालक आरती सरीन आहे. सिनियरिटी विचारली तर आरती सरीन वरती राहणार, त्यांचं जास्त मोठी पोस्ट. ठीक आहे. तर नंतरचं काय आपलं, नंतर आहे आपलं बुसान, दक्षिण कोरियातील बुसान. इथं काय झालेलं आहे? इथं झालेली अंतराळ संशोधन जागतिक परिषद, अंतराळ संशोधन जागतिक परिषद ही बुसान येथे झालेली, दक्षिण कोरिया. नाव नवीन आहे, लक्षात असू द्या. अंतराळ संशोधन जागतिक परिषद झालेली या ठिकाणी बरं का. त्यानंतर ते येते रुमी. रुमी नावाचं काय देशातील पहिलं रियुजेबल हायब्रिड रॉकेट आहे. कोणी कोणी केलेलं आहे ते? स्पेस आपल्याला इस्रोने केलेलं आहे का? नाही. तर स्पेस झोन इंडिया नावाची कंपनी चेन्नईला, स्पेस झोन इंडिया यांनी केलेलं आहे. रियुजेबल हायब्रिड रॉकेट म्हणजे काय रे? आपल्याला स्पेस एक्सचं माहिती आहे ना. स्पेस एक्सचं काय जातं? रॉकेट वरती जातं, स्पेस मध्ये सॅटेलाइटला सोडलं की रिटर्न येऊन परत स्पेसवर, म्हणजे स्पेस पोर्टवर परत हे होतं, लँड होतं नाही का, म्हणजे परत वापरता येतं त्याच्यातलं. मग तसं रियुजेबल हायब्रिड रॉकेट बनवणारे स्पेस एक्स देशातील पहिली कंपनी किंवा पहिलं हे हायब्रिड रॉकेट आहे, आणि त्या रॉकेटचं नाव आहे रुमी. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, रुमी. त्याच्यानंतर आहे इंडक्स एक्स. काय हे? भारत अमेरिका डिफेन्स परिषद आहे. पुढे स्टॅनफोर्ड विद्यापीठ अमेरिकेमध्येच झालेली ही परिषद इंडक्स एक्स. ठीक आहे, भारत अमेरिकेची डिफेन्स परिषद. ठीक आहे, नाव लक्षात राहू द्या तिचं. त्याच्यानंतर काय येतंय आपलं नमन प्रकल्प. भारतीय लष्कराचा आहे नमन प्रकल्प. काय नमन प्रकल्पामध्ये? तर भारतीय लष्कराचे जे निवृत्ती वेतनधारक आहे, जे माजी सैनिक आहे किंवा त्यांचं कुटुंब आहे, त्यांना जे समर्थन सेवा आणि पेन्शन संबंधित सेवा आहे, ज्या म्हणजे त्यांना मिळणाऱ्या ज्या सेवा असतील त्या सगळ्यांच्या माहिती, म्हणजे सगळ्यांच्या डिटेल्स एकाच ठिकाणी पुरवल्या जाणार आहे. कुठं? नमन प्रकल्पामध्ये. या प्रकल्पामध्ये त्यांना सगळ्या सेवा दिल्या जाणार आहे, सगळी माहिती दिली जाणार आहे, सगळी मदत दिली जाणार आहे. ठीक आहे. तर नमन प्रकल्प भारतीय इंडियन आर्मीचा आहे, लक्षात असू द्या, नमन प्रकल्प इंडियन आर्मी. त्याच्यानंतर काय येत आहे आपलं अभेद. अभेद म्हणजे काय? न भेदणार. न भेदणार काय असेल? बुलेट प्रूफ जॅकेट. बुलेट प्रूफ जॅकेट हे न भेदणार, म्हणजे हायेस्ट सिक्युरिटी. कोणी डेव्हलप केलेले ते? डीआरडीओ न. कोणासोबत केलेलं आहे? तर IIT दिल्ली आणि डीआरडीओ यांनी संयुक्तपणे केलेलं आहे ते डेव्हलप. नाव काय? अभेद, न भेदणार बुलेट प्रूफ जॅकेट. ठीक आहे. त्यानंतर काय येते आपलं पुढे वडोदरा. वडोदराला काय झालेलं आहे? नवीन प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे. कोणता प्रकल्प आहे? तर टाटा आणि एअरबस. आपण बघितलं होतं मागं बघा, C20 काय C295 म्हणजे 295 हिमाल वाहतूक विमान आहे एअरबसचं, आणि भारतानं ते बनवण्यासाठी, इंडियामध्ये बनवण्यासाठी एअरबस सोबत टाय अप केला होता. मग त्या टाटा आणि एअरबस यांचा अग्रीमेंट झालं होतं. कोणाचं? टाटा आणि एअरबसचं. तर ते एअरक्राफ्ट प्रकल्पाचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? वडोदऱ्याला, गुजरातमध्ये तो प्रकल्प गेलेला आहे, टाटाचा आणि एअरबसचा एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट. आणि कोणतं एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चर? C295. हे पण लक्षात असू द्या. मालवाहू विमान आहे, भलं मोठं आहे ते. त्याच्यानंतर काय येतं रे आपला लिग्नोसॅट. लिग्नोसॅट काय आहे? पहिला लाकडी उपग्रह आहे. कोण तयार केलेला आहे? जपानना. लिग्नोसॅट पहिला लाकडी उपग्रह कोणत्या लाकडापासून बनवलेलं आहे विचारलं तर मॅग्नोलिया झाडाचं लाकूड आहे, लक्षात राहू दे हे पण.
पहिला लाकडी उपग्रह आहे तर कोणत्या लाकडापासून बनवलेला असणार आहे? तर मॅग्नोलिया झाडाचं लाकूड, मॅग्नोलिया. ठीक आहे. लिग्नोसॅट, जपानचा पहिला लाकडी उपग्रह, म्हणजे जगातला पहिला लाकडी उपग्रह जपाननं बनवलेला आहे. त्यानंतर काय येतंय, तर युरोपा क्लिपर मिशन. आता हे कोणाचं युरोपा क्लिपर मिशन? युरोपा म्हणल्यानंतर आपण लगेच युरोप नाही जायचं, लगेच युरोप स्पेस एजन्सी म्हणतील काय लोक. युरोपा स्पेस क्लिपर म्हणजे लगेच चला युरोपा स्पेस एजन्सी नाही. युरोपा हा गुरुचा उपग्रह आहे आणि त्या गुरुच्या उपग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासाचं मिशन आहे. ठीक आहे. मोहीम मोठी आहे, नासाला देऊन टाकायची. काय? युरोपा क्लिपर मिशन. एवढं लक्षात ठेवा, युरोपा मिशन युरोपाचं तर नाहीच आहे. ठीक आहे. इंडियाचं असणार आहे की इस्रोचं? नाही. युरोप मधल्या गेल्या, इंडिया मधल्या गेल्या, वरती कोणती मोठी संस्था? नासा. इंडियाचे जे मिशन ते आपल्याला माहितीच पाहिजे, त्याच्यामुळे असं नका करू की इंडियाचं असून सुद्धा माहित नाही. इंडियाचे तोंडपाठ पाहिजे. मग आता युरोपाचं नाही तर कोणाचं आहे? तर नासाचं आहे. गुरुचा उपग्रह युरोपा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? MOITD ही भारताची पहिली AI प्रयोगशाळा आहे. ठीक आहे. म्हणजे अंतरिक्षामध्ये जाणारी, सॉरी, फक्त AI प्रयोगशाळा नाहीये, तर अंतरिक्षामध्ये असणारी, अंतरिक्षातील टेक मी टू द स्पेस कंपनीचं नाव काय? टेक मी टू द स्पेस प्रायव्हेट कंपनीची आहे. ठीक आहे. इस्रोनं लॉन्च करणारे, इस्रोना अंतरिक्षामध्ये असणारी भारताची पहिली AI प्रयोगशाळा, काय नाव आहे? MOITD. ठीक आहे. MOITD नावाची पहिली अंतरिक्षातील प्रयोगशाळा भारतातली. टेक मी टू द स्पेस म्हणजे काय? मला स्पेस मध्ये घेऊन चला. इस्रोची आहे. ठीक आहे. इस्रोनं लॉन्च केलेलं आहे आणि कंपनीचं नाव काय? आपल्या टेक मी टू द स्पेस. त्याच्यानंतर स्पार्डेक्स मिशन काय? स्पेस डॉकिंग अनडॉकिंग एक्झरसाइज. स्पार्डेक्स म्हणजे काय? डॉकिंग संदर्भात येते. तर काय होतं, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेल्यानंतर ज्यावेळेस आपलं सॅटेलाइट आहे किंवा कॅप्सूल आहे ते त्या स्पेस पोर्टला ते जाऊन कनेक्ट होतं, त्याला डॉकिंग म्हणतात. तर तशी एक्सपेरिमेंटल एक्झरसाइज केलेली कोणती? इस्रोना. इस्रोची काय आहे? स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. आणि स्पेस डॉकिंग करणारा हा भारत चौथा देश ठरलेला आहे, नाही का? युरोप स्पेस एजन्सी असेल, अमेरिकेची नासा असेल, चायना असेल, त्याच्यानंतर हा भारत आपला चौथा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं होतं, 30 डिसेंबर 2024 ला 2 सॅटेलाइट सोडले होते ना इस्रोनं. काय होतं? स्पेस डॉक्स 1, SDX-2. मग हे 2 एअरक्राफ्ट म्हणजे सॉरी सॅटेलाइट सोडले. मग काय केलं, पहिल्यांदा ह्या दोघांना डॉक केलं, नाही का? आता हे पहिलं हे आणि हे दुसरं सॅटेलाइट. ठीक आहे. या दोघांना पहिल्यांदा डॉक केलं, त्यानंतर अनडॉक केलं, परत डॉक केलं आणि अनडॉक केलं, असं 2 टाइम एक्सपेरिमेंट केला त्यांनी आणि हे मिशन एक्सपेरिमेंट सक्सेसफुल राहिलं. ठीक आहे. स्पार्डेक्स मिशन इस्रोचं आहे. तारीख लक्षात ठेवा, 30 डिसेंबर 2024. आणि भारत हा चौथा देश ठरलेला आहे हे मिशन सक्सेसफुल करणारा. त्यानंतर काय येतंय? बंगलोरला काय आहे? इंडियन आर्मीचं AI इन्क्युबेशन सेंटर आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, सिंपल वन लाइनर सारखं, इंडियन आर्मीचं AI इन्क्युबेशन सेंटर कुठे असणार आहे? तर बँगलोरला असणार आहे. वन लाइनर सारखं पाठ करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? संजय प्रणाली. आता हा संजय कुठून आले? तर महाभारतातला संजय हा. त्यावेळेस संजय रणभूमीवर, युद्धभूमीवर काय झालं ते संजय सांगत होता, बरोबर आहे ना? तर मग संजय प्रणाली आहे काय? भारताची अत्याधुनिक युद्धभूमी देखरेख प्रणाली. बघा, युद्धभूमीची देखरेख करण्यासाठी करेली. युद्धभूमी कोण बघितलं होतं? युद्धभूमी कोणी बघितली होती? संजय ना. तर मग संजय प्रणाली युद्धभूमीची देखरेख करणारी भारताची अत्याधुनिक प्रणाली. कोणी डेव्हलप केलेली? तर भारतीय लष्कर आणि भेल नाही, बेल आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. ठीक आहे. इलेक्ट्रिकल, सॉरी, बेल आणि भेल वेगळं आहे. भेल आपली नवरत्न होती, सॉरी, महारत्न होती ना 14वी. ठीक आहे. शस्त्र आयातदार 2020 ते 2024 दरम्यान शस्त्र आयातीचं प्रमाण बघितलं तर सगळ्यात जास्त शस्त्र आयात युक्रेनना केलेली 2 नंबर भारत आहे. आता युक्रेनचं रशियासोबत युद्ध होतं म्हणून त्यांना करणं भागच आहे, पण भारत महत्वाकांक्षी खूप, त्याच्यामुळे भारतानं पण भरपूर केलेली आहे. ठीक आहे. तर 2 नंबर भारत आहे. आपले पण पाकिस्तान सोबत संबंध त्या तणावाचेच होते, त्याच्यामुळं युक्रेन नंतर भारत हा आयात करणारा दुसरा देश ठरलेला आहे. ठीक आहे. दुसरा देश आयात करणारा. त्याच्यानंतर काय येतं रे आपलं? ऑपरेशन अटलांटा. ऑपरेशन अटलांटा काय माहितीये का?
हे EU म्हणजे काय, युरोपियन युनियनचं त्यांच्या नौदलाचं मिशन आहे. त्या मिशन मध्ये ते काय करतात, हिंदी महासागर असेल किंवा लाल सागर असेल म्हणजे रेड सी आहे ना, त्याच्यामध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी गत घालत असतात ते. कोण? युरोपियन नौदल. हिंदी महासागर, रेड सी याच्यामध्ये सुरक्षितता ठेवण्यासाठी, म्हणजे तिथं नाही का ते हे राहत्या, टोळ्या राहत्या लुटारूंच्या, त्यांच्यापासून आपले जे हे असतील मालवाहतूक जहाज ते असतील, तो म्हणजे सुरक्षित तिथं समुद्र बनवण्यासाठी त्यांचं मिशन आहे. तर भारतानं काय केलेलं आहे, भारताच्या नौदलानं ह्या कार्यक्रमामध्ये सहकार्य करत असतो भारतीय नौदल. ठीक आहे. तर ह्या मिशनचे जे जहाज आहे ऑपरेशन अटलांटा आणि भारतीय नौदल यांची एक एक्झरसाइज झाली होती. महासागरामध्ये यांचा सराव झाला होता, त्याच्यामुळे हे ऑपरेशन फोकसला आलेलं आहे. ठीक आहे. काय झालं होतं, भारतीय ऑपरेशन अटलांटाच्या नौदलासोबत भारतीय नौदलाचा सराव झाला होता म्हणून आलेलं आहे. आणि हे विचारलं ऑपरेशन अटलांटा काय, तर काय सांगायचं, हिंदी महासागर आणि रेड सी याच्यामध्ये जरा तिथं दुसरे जे जहाज असतात, टोळ्या असतात ज्या लुटारूंच्या, त्यांच्यापासून सुरक्षित समुद्र ठेवण्यासाठी किंवा सुरक्षित जलमार्ग ठेवण्यासाठी त्यांचं ते मिशन आहे. ठीक आहे. ऑपरेशन अटलांटा युरोप युनियनचं मिशन आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या अंतरिक्ष आणि संरक्षण याच्या घडामोडी कंप्लीट होत आहे. लिमिटेड नोट्स असल्यामुळं पाठच करण्याचं हे मी प्रत्येक लेक्चरला काय सांगतोय, पाठ करून ठेवायचे, कारण हे किमान आहे. किमान एवढं पाठ तर पाहिजेच आहे तुमचं. आणि कमाल म्हणल्यानंतर त्याला काही स्कोपच नाही. तुम्हाला जेवढं करंटचा अफेअर्स भेटेल, म्हणजे असं नाही म्हणत की मी जास्ती सोर्सेस वापरा, जास्ती सोर्सेस पेक्षा मटेरियल बघा. आयोगाचा ट्रेंड कुठे आहे, आयोगाचा ट्रेंड ज्या म्हणजे ज्या टॉपिकवर जास्ती त्याच्याशी जेवढं रिलेटिव्ह होईल, जेवढं जास्तीत जास्त आपल्याला डेटा वाचता येईल वाचायचं आहे. पण सेमच डेटा 4-4 पुस्तकातून वाचत नका बसू. कोणतं तरी एकच करंट अफेअर्सचा म्हणजे वापर करा, यूज करा. आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, करंट अफेअर वाचताना ठीक आहे त्यांनी भलं मोठं बुक बनवलेलं आहे, पण आपण काय करायचं, करंट अफेअर वाचताना फापट पसारा भरपूर देतात आणि काय काय वेळेस काय करतात, इम्पॉर्टंट गोष्टी त्यांच्याकडून मिस होतात. म्हणजे काय आपण सगळेजण परफेक्ट नाही, कोणाकडून काहीतरी मिस होणारच आहे. मग आपल्याला वेळ असेल त्यावेळेस काय करायचं, आता हे फायनलचं नाही सांगते मी, नॉर्मली आपण करंट अफेअर्स करताना काय करायचं, तो आपण टॉपिक बघितला की गुगल उघडायचं, गुगलवरून इन्स्टावर नाही जायचं, तर गुगलवरून काय करायचं, तर सर्च करायचं काय त्याच्यामध्ये हा टॉपिक आहे, याच्याबद्दलच्या डिटेल्स काय आहे, याच्याबद्दलच्या रिसेंट घडामोडी काय आहे. ठीक आहे. थोडंफार काही हुकी चुकीचं राहिलंच ना, आता काय होतं, फक्त वाचून लक्षात राहण्यापेक्षा ज्यावेळेस आपण मोबाईल मध्ये ते वाचतो ना, तर मग आपली व्हिज्युअल मेमरी जास्त ऍक्टिव्ह होती. कारण आपल्याला माहिती आहे आपण पुस्तक घेतलं की आपल्याला लगेच झोप येणार आहे, मोबाईल घेतल्यावर झोपच नाही, 3-3 तास झोप नाही. मग रात्रीचे 3 वाजू द्या नाही तर 4 वाजू द्या, पण पुस्तक घेतलं की सकाळच्या 7 वाजता पण झोप येते आणि दुपारच्या 3 वाजता पण झोप येते. त्याच्यामुळे मोबाईलचा वापर चांगला करायचा आहे. काय सर्च करत राहायचं, काही पण जीएस मधलं पण काय वाटलं लगेच सर्च करायचं, तिथून आपल्याला सगळ्यात जास्त चांगली मेमरी भेटते. कारण की आता सवय झालेली मेंदूला की मोबाईल म्हणजे बघितलं ते ध्यानात ठेवायचं. मग असं सर्च करत राहायचं, एक्स्ट्रा डिटेल्स गोळा करत राहायची. ठीक आहे. तर मग आपल्याला जेवढ्या नोट्स आहे ज्या लिमिटेड त्या पाठच झाल्या पाहिजे. आणि जर तुमच्या पाठ असतील, तुम्ही नोट्स बघितल्या म्हणले की हे माझ्या पार्ट्स आहे, तर तुमचा चांगला अभ्यास झालेला आहे. शांत डोक्याने पेपर द्यायचा आणि चांगले मार्क्स घ्यायचे. ठीक आहे. चालेल, आपण पुढल्या लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक कव्हर करू. आजच्यासाठी धन्यवाद.